गाडी मी बाहेर उभा केली, तुम्ही हात येऊन बसला काय? गाडी खाली बसून घ्या, मला गाडी चालू करायची. मामी कुठे गेल्या? मामी, हो मामी, चला मामी चला, तुम्ही वरच्या गावी चला. चला 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 लग्नाला चला, तुम्ही बघायला चला, लग्नाला चला, गुटवाले लग्नाला चला, हे भारूड म्हणजे काही दादा पडक्याचा बिदा पुस्तकाचं हे मामालीचं नाही आणि माझ्या बापाचं तर मुळीच नाही. नाहीतर माझं काही हिरो नवाय त्याला पोरगा मागायची साडी नेसताना काही चिकन सज होता. आम्हाला हौसाला इतक्या मुली तुमच्या पुढे साड्या नेसून नाचायची. पण या ठिकाणी नुसतं कीर्तन प्रवचन व्याख्यान सांगत बसलो असतो, आतापर्यंत कुत्र काही काही थांबलं नसतं. एवढा नखरा केला म्हणा, जेवढा इकरा गोळा झाला तर नुसता नखरा बघून येडे होऊ नका. उषडोंगा प्रसन्न हेडोंगा काय भरलासी वर आणि रोग बघून भारूड तयार केलं. रोग ऐशाऱ्या वल्ली रोग बघून औषध तयार केलं. पण आम्ही औषध न घेता बाटलीच बघून खुश होतोय, वरचं लेबल बघून आकर्षित होतोय. आज औषध कसलं आम्हाला चव कळाली नाही, पण हे झटका मारणार औषध आहे. समजा तुम्हाला खोकला येतोय म्हणून मेडिकल मधून म्हणतो तुम्ही औषध आणलं, घरामध्ये ठेवून दिलं. घरच्या लोकांनी पण सांगितले जो खोकल्याचं पातळ औषध आणलंय, टेबलवर बाटली ठेवली, 5 वाजेपर्यंत बाटलीकडे बघत बस, 5:30 पर्यंत खोकला थांबेल. असं कधी होईल का? औषध घेतल्याशिवाय खोकला थांबणार नाही. त्याच पद्धतीने या भारुडाचा अर्थ तुम्ही लक्षात न घेता न आणता नुसती सोंगच बघून निघून गेला, तुमची अवस्था तशीच होईल. एखाद्या गाढवाला जर पत्राळीवर मसाले भात, वांग्याची भाजी, जिलेबी, बुंदी, लाडू सगळं मी बोलत माझ्या बापाच्या गात्याचं पोत्याचं ठिकाणचं वाचक्याचं काय नाही. एकनाथ महाराज सांगतात सज्जन हो, परमेश्वराने तुम्हा आम्हाला एवढा अनेक प्रकारचा निर्देह दिलाय. जे न मिळणार मॉडेल तुमच्या स्वाधीन केले, या मॉडेलचं काहीतरी सार्थक करा. हे न मिळणार मॉडेल आहे, शेवटचं प्रोडक्शन आहे, बोर्डाची परीक्षा आहे, व्यवस्थित पेपर दे. नापास झाला तर तुला त्याच वर्गात राहावं लागेल. वेड्या नव्हे, ही तुझी फायनल टीम आहे. वन डे नीट खेळ, पण कधी सामने भरतील सांगता येत नाही. शेवट आणि माणसासारखा जगण्याचा आणि वागण्याचा प्रयत्न कर. अनेक संतांनी पोट तिरकीने सांगितलं, नरदेह दुर्लभ जाणारे, शतवर्षाची गणनारे, यामध्ये आहे दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वाचले मना जन्म नाही रे आणि तुका म्हणे माती भात. अनेक संतांनी अनेक प्रमाणाने मला सांगितलं हे किती दुर्मिळ आहे, किती दुर्लभ आहे. आणि असा असून देखील तुमच्या आमच्या भाग्याला हे आपल्याला प्राप्त झाले ना, याचं काहीतरी हित करा. पण या कलियुगामध्ये या देहाचा आपण काय हित करतोय? दे रे दे रे दे रे दे रे 2 नंबर 2 नंबर हित
3 नंबर डिंग डॉंग डिंग माझ्या घरात नारक्या का संडासला बसू द्या. त्यानं जर असलं कुठं भावगीत ऐकलं ती छेटी तिथंच. तुला काय चावलं का फिटी येते का वात येतोय का पेरल्याचा झटका आला की मग डिस्को डिस्कोचा जगाचा फिस्को झाला आणि महाराष्ट्राचं वाटोळ झालं. लाज वाटते सांगायला. चांगल्या चांगल्या घराण्यात असणारे जवान पोरं हिरड्यासारखी डॉल्बी मध्ये डीजी मध्ये नाचू लागली आणि जिथं नाचूच नाही तिथं ही निर्लज्ज होऊन नाचायला लागली आणि जिथं नाचायला हवं तिथं मात्र लाजू लागली. नाच कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी म्हणजे कीर्तनामध्ये आजकालचा तरुण वर्ग आळंदी पंढरपूर सुद्धा तर कुठे बघायला मिळत नाही. अशी कोंड बसणारा त्या जळलेल्या मुठरी कुठवारी वाणी कोंडरी वाणी करून सप्त्यात वापरायच्या. सप्त्यात आलो चालू झाल्यापासून हे पाहिजे नावे हॉस्पिटल येऊ दे जरा इकडे म्हणाली ना आणि एखादं चुकून दिसतो तो बरोबर हापीवरच करते नेमकं कुठलं आहे त्याची चुकत नाही. विज्ञानी बाय घरोबर टीव्ही झाल्यात वाढीचे चॅनल झाल्यात आई बापाने मला चॅनल दाबायला दोघांनी सुरू करायचं. चार पाच शिल्पी असलेली बहुतेक त्याची नाचते ती त्यांचा काय दोष आहे का? कोणी इंद्रावण पेरल्यावर जायफळ लागणं शक्य आहे का? शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी शुद्ध फळ खाता येतील. दाराबाजू करून लिंबाचं झाड आणि मग यंदा आंबे का लागले नाहीत. येड्या वृक्षारोपण चुकीचं झालं. आज पाहायला गेलं तर घराघराची संस्कृती बिघडत चालली आहे. गावची संस्कृती बिघडली, राज्याची संस्कृती ढासळली, देशाच्या संस्कृतीचं वाटोळं झालंय. आज उघड्या डोळ्याने आपण बघतोय देशामध्ये काय हालचाली चालू आहे. देश कुठल्या अवस्थेमध्ये आहे प्रत्येक जण ऐकतोय वाचतोय पाहतोय. आपण तोंडाने बघतोय एवढंच म्हणतोय मेरा भारत महान मेरा भारत महान गावातील गावा हान म्हणून तर भारत ठेवलाय लहान आणि त्याची नाही आम्हाला जाण काय राखतो मी भारत मातेची शान. कारण इतिहास वाचणारी इतिहास सांगणारी मंडळी परफेक्ट तयार आहे. इतिहास घडवणारा भादर माझ्या छत्रपती शिवानंतर अजून कोण जन्माला आला नाही. अजून कोण जन्माला आला नाही हा विषय नाही. पण या काळाच्या ओघानं तुम्हाला सर्व समाजाला आज या संतांच्याच विचाराची नितांत गरज आहे. म्हणून तर हे हा ज्ञान येत नाही मन ज्ञानेश्वरी पारायण आहे तुकोबारांचा गाठ्याचं पारायण आहे. ही समाजाला गरज आहे. पण समाज कितपत घेतोय समाजाला माहिती. मी आले आमच्या ओझीचे महाराज प्रवचन चालू होतं. मोजून 10-15 लोक असतील प्रवचनाला. मोजून 15 लोक त्या प्रवचनाला. अरे गावचा आपला सरकार आहे ते प्रवचन करताय तुम्ही घरी काय चाललंय. आम्ही एवढं मोठं भव्य दिव्य मंदिर पंढररायाचं तेवढा तुम्हाला मान आहे असते थोडे सरकारांना या आळंदीमध्ये याचा विचार आपण केला पाहिजे. कारण आम्ही पाहिलं काय प्रवचनाला 10 लोक असावी. हा बरी बारोडाला मारले म्हणजे मी आलेले म्हणजे कसं बारोडा मी करणार खांबा पुढे करू का देवा पुढे एकट्या पुढे कसं झालं तुम्ही आला मला बरं वाटलं. तुम्हाला जाताना काय काय दे तुम्ही आनंद घटला. अरे खरंच समाजाला गरज आहे बरं. पण समाज ह्याच्यापासून बाजूला झाली जगाचा बंधून गेले दिवस जाऊ द्या. आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चुका झाल्या असतील आतापर्यंत काय तुमच्या आमच्यातून चांगलं वाईट घडलं असेल त्याचा विचार आता करूच नका. मागे गेले पाहू नका पुढे जामीना येत का हे बघण्यापेक्षा पुढे काय करायला हवं असा सारासा विचार देहात निर्माण होतं नवरक्त सासा करतं काय करू काय नाही काय करू काय नाही इकडे शिरा तिकडे शिरा हम करू का त्या करू याची चप्पल मारू बोट मारू नवरक्त असतं चंचल असतं रस्त्यात सळ करत नाही एसटी नीट बसत नाही घरी नीट मागत नाही भजन कीर्तनाला चुकून गेलं माणसामाने मांडी घालून बसून ऐकत नाही सारखा वाळा 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 तगडं इकडे करू का तिकडे करू का बोवाच्या बोकांडी ठेवू मग कोण कोण कसं कसं बसतं तुमचं तुम्हाला माहिती. आता कुठे कसं बसायला मर्यादा आहे. तुम्ही जर आता पाय पसरला असेल थोड्या वेळानं तो आता जरी आकडला थोड्या वेळानं पुढे येणारच नाही. कारण पडले वळण इंद्रिया सकाळा भावत निराळा नाही तुला सवय कुठली माणसाला सवय लागली स्वप्न कठीण मग पण याची सवय लागते. त्याला माणसं कळत नाही स्त्रियां कळत नाही समाज कळत नाही मंदिर कळत नाही पवित्र कळत नाही चालू स्वयंपाक सुद्धा कळत नाही. आलं देहात किती चपाती गरम मसाला घालून केली खास वारकऱ्यांसाठी गुटखे निघाले गुटखा खाऊन तरी बांध पोरं आज गुटख्या घेऊन मारायला लागली.
ज्या मायभूमीला भारत देशाला तरुण युवा शक्तीची गरज आहे, हे तरुण हे डिस्कोने गुटक्याने मारायला लागलो. हे काय देशाचं भवितव्य घडवणार? जो स्वतःलाच कंट्रोल करत नाही तो अनेकांचं काय रक्षण करणार? रोज चालून मोटरसायकलीवर जाताना पुढे फोडते, बाकी नाचवत नाही. 2 मिनिटात कोंबडीला जुलाब झाले वेळी रस्त्यापेच काय रोडवर घाण, घरात घाण, मंदिरात घाण, दिंडीत घाण, खाते पण घाण. त्याची सुरुवातच इथून आहे. खूप तर काय काय होते खा, विकेट घेऊन खा, फिल्टर होऊन पुढे भरून आलाय. 2 पुढे तोडत होते म्हणते शिवाजी महाराज की शिवाजी महाराजांनी काय गुटखा स्वराज्याची स्थापना केली आलाय. मी वारीमध्ये बघतो, माऊलीच्या सोहळ्यामध्ये बघतो, कशा धोतर धरून पाठपटी सांगा, रे गोवा दे तुझी आहे काय गोव्याला घेतली. गोवा झाला गोवन, गोवा खातून आलाय का? असल्या गोवाला गावं तिथं उघडा करून डांबरीवर ओरडाली करून शेकला पाहिजे. विठ्ठल मात्र पथ्ये सांभाळावी. वारकरी मालकरी समाजाचा एक जबाबदार नागरिक आहे. ते समाजामध्ये जबाबदारीने वागलं पाहिजे. बेजबाबदार वेळेसाठी वागता कामा नये. आज शालेय वातावरणामध्ये मुलं मुली देखील गुटखे माले चढू लागले. नाही गुटख्याचा परिणाम काय झाला माहितीये का? त्या गुटख्यामुळे समाजामधला 70% तरुण, समाजामधला 70% तरुण नपुसक होताय. नपुसक त्याला म्हणाला जय हरी, ते म्हणतो जय हरी. मग हे देवाच्या वाऱ्या कर, त्या देवाच्या वाऱ्या कर, हे जेवण अंड होतं, ते जेवण कोंबड होतं, हाती वृक्ष बघतो, ज्योतिषी बघ, इकडे पळ तिकडे पळ, गुजरातला जा. अरे म्हणा असं का करतो? काय सांगतो म्हणे महाराज, लग्नाला 5-6 वर्ष झाली पण पाळणाच हाल ना. येड्यामध्ये बागतोच हालायला लागला तर पाळणा कधी हालणार? हा गुटख्याचा परिणाम लक्षात तोरणारो. अरे योग्य काळामध्ये योग्य वळण आधी हाला द्या, नाही तर जन्म घेणे लागे वासनेचा संगे. योग्य आहार, योग्य आहार घेतला पाहिजे. आपण ही वाचा काय गटार आहे काय? गटार आहे. चर्चा पिल्ल झाली, माझं लग्न कधी करणार? यंदा माझं लग्न केलं तर ठीक नाही, तर मी काहीतरी करून घेईन. बापाला वाटते कोणते कार्ट काही लपड करते, आंतरजातीय विवाह करते, आत्महत्या करते, का कोणाचे पळवून नेते. या भीती बापाने मुलाचं लग्न उरकलं. शुभमंगल लग्न झालं, शिंगाड बिंगाड बांधलं, 16 दिवस लोटले गेले, सत्यनारायणाची पूजा मांडली आणि 16व्याचा कार्यक्रम थाटात चाललाय. वार्षिक पाळणा सुरू झाला. रामभाऊ किती? 12. काही काळाला डझन पिल्ल झाली. शमनात माशी गुंडाला का प्रपंचात गुरफुडून गेला. आई आठवणा, बाप आठवणा, देव आठवणा, धर्म आठवेना. आता काय आठवतं? काय आठवतं? नाथ बाबा एका भंगातून सांगता. लग्नानंतर बाईलेचा झाला दास, नकरी आस मातेची, 9 महिने रोजे वागवून पिता उतरीत सेसीना, माकडे जैसे गारुडे दैका बाईने पुढे नाचे. पिता सांगता हीच गोष्टी वाटे तया पोटी. आईचा बाईने बोलिला एका जनार्दनी वाया गेला. यामध्ये आई बाबा आपण अक्षरशः दाखवतो, वृद्धाश्रम दाखवतो आणि बायकोच्या पुढे कापूर दुबते लाव. जय देव जय देव जय माझे बायको, जय माझे बायको, तुम्ही सांगायचे आम्ही करायचो. आपला कोण असतो? गडी असतो. तसं यांच्या आई बापाने तुम्हाला हुंडा म्हणून पैसा मोजलाय, म्हणजे आपण ह्यांचं कोण? गडी. नाही, जो हुंडा घेतो तो बायकोचं आयुष्यभर गडी गुलाम म्हणून जगत असतो. जो हुंडाच घेत नाही तोच फक्त बायकोचा नवरा होऊ शकतो. अंगात बायको सामनाची हिंमत नाही, ताकद नाही, छक्क्याने हुंडा घ्यावा. लगा तू मोठा द्राक्षबूस बागायतदार दिसतो आणि लोकांच्या पुरी जवळ हिरो म्हणा घेतो रे हिजड्या. अशा नालायकाला पुरी देऊच नका ना. आता पुरी आहे त्याच कुठं? तुला आई पाहिजे, बहीण पाहिजे, मावशी पाहिजे, काकी पाहिजे, बायको पाहिजे, मुलगीच काय नको? काय त्या मुलीचा तिरस्कार झाला आणि माझ्या 5 वर्षामध्ये इतक्या मुली मारले गेले. अरे त्या गर्भातच मारून टाकल्या त्यांना. कुठं पाप फेडायले तुम्ही? आता पोराला तुमच्याच पोराला पुरी मिळेल त्या बसा बोंबलच. ही स्त्री भ्रूण हत्या दाबली पाहिजे. अरे मुलीला जन्माला घाला. मला पट्ट्याला 3 पोरी येते, 3. मी येलो ना, मी 3 बाजूने 3 ओरडे देते. केवढा उत्सव चालू होईल माझा, केवढा उत्सव होईल. आणि पोरं नुसती गुडघ्यात मानणार रडसुद्धा वाडी. अरे काय त्यांना मारता? त्या मुलींना मारू नका. तिला पदवीधर बनवा, शिकवा, मोठं पदवीधर बनवा. ती आधी माया आधी शक्ती आहे. ती खरं स्त्री शक्ती आहे. मारू नका रे त्या मुलीला, मारू नका. मुलीला जन्माला घाला. स्त्री गुणाच्या समाज दिवसेंदिवस प्रपंच वाढतोय, प्रपंचा व्याप वाढतोय, ताप वाढतोय, नको ते वेदना होत आहे, तरी आपले प्रपंचातून बाहेर निघत नाही. आणि 40 वर्ष झाली डोळाच्या शिराली, लेकराची फळफळली, मग कयाला सांगताना पाहिलं तिरे जवळी.
आता उग तुझा राखेल म्हणजे पडद निघते. धनावान होता, जवान होता, सगळा होता, डोळे पॉवरफुल होते. डोळे कधी चांगलं पाहिलेच नाही. या डोळ्यांनी कधी या मंडपातील ज्ञानेश्वरी उघडली नाही. या डोळ्यांनी कधी तमाशा पिक्चर व्हिडिओ सोडला नाही. या डोळ्याने टीव्हीचा चॅनल मोकळा सोडला नाही. सख्या आई बहिणीकडे कधी डोळ्यांनी बघितलं नाही. आणि आता तुझा कारखान्याची मळी सोडत्यात मळी त्याची मोठी बिंदू जवळून ठळव दिसत. अहो काय काय म्हातारी मुलं एक चॅप्टर किती जरी डोळं खोल गेलं ना अजून काय काय म्हातारी माणसं टीव्ही बसून हरत नाही. पोरांनाच म्हणणार ए पोरांनो अरे तुम्ही कुठं कीर्तनाला चालला असला तर मला तेवढा टीव्ही चालू करून देता का? टीव्ही चालू करून काय गेम खेळायची का? ते नमुन्या तेवढ्या जर जाहिरात आली जाहिरात मध्येच हसणार. ही कोणची रे ही कोणची? ही तुझी मागची. अरे डांगऱ्या खुद्या ठोक खुद्या काय सांगू फैली सारे केस पांढरे होती दंत पंगती हालू लागली त्याला म्हातार पण वळती झाली काही केस पांढरी झाली तोंडाचं बोळकं झालं. काय बाबा कसं काय पोटा पाण्याचं काय चावतं का नाही आता? काय म्हणला चावतं का? आता पोरांनो कशाचं चावायचं राहिले. आता उग पोटाच्या आगीला तसाच भलमाडून तसाच गिळतो. तसाच गिळ तसाच मर. तुला काय जेवणी तसाच गिळती कसा निर्माण केला गेला. अरे इंद्रिय हात पाय कान येणे तू जोडसे नारायण दासे जीवन भोर. अरे प्रभूने तुला सर्वस्व दिलं. तोंड चांगलं दिलं होतं रे. तोंड चांगलं दिलं होतं. तोंडाने कधी चांगला देशी पटकन गळून जायचं तर बाबानो परपंच्या जरा नीट ध्यान देऊन करा. नाहीतर त्या बुवा लोकांच्या नादाला लागून कुठं आळंदी पंढरी करून तुळशीची लाकडं गळ्यात ना पण लाचावले मन लागलेचे गोळी हे जीवेन सोडी काहीसे झाले. स्मरायच्या कला माणसाला प्रपंच सुटतच नाही आणि परमार्थ मात्र आठवत नाही. तुझी दाढी जळू दे तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पिटू दे. अशी लोक तयार झाली. 4-5 म्हातारी माणसं थंडीत बिडीवर कट्ट्यावर बसली. एका म्हाताऱ्याने बिडी तोंडामध्ये पकडली काडी ओढली. थंडीमुळे हात थरथर कापत बिडीवरून दाढीलाच काडी लागली. ती दाढी लागली भरपूर चालायला. ते लागलं तर पडायला. शेजारचं म्हातार बघतो म्हातार आम्या अरे थांबीच नको माझी पिढी तरी पिठवर येऊ दे. अरे याचा जीव चाललाय. तसे जगात सगळे भाव जरी असले म्हणतात तुझं घर जळू दे पण माझं वांग भाजू दे. सांगा अशा लोकांना कधी परमार्थ करणार? कधी माझ्या भगवंताविषयी अंतकरणामध्ये भक्तीचा ओलावा तयार होणार? नको ते घाणेरडी करता 60-70 वर्ष आईच्याची अशीच घालवली आणि वय झाले 80. 4-20 मिळवली आईची अशी झाली दशा दिवसे पुढे दिला पूज्य वय झाले 90. 90 वर्ष झाली. बालकणीचं तिकीट मिळायची वेळ आली तरी मुखातून भगवत चिंतन नाही. वय झाले 90 आता म्हणतो राहीना मला कशाची शुद्ध. अरे वेड्या माझा मनसी वेड्या कोण आहे तुझा? गावचा पाटील माझा सरपंच माझा डेपुटी सरपंच माझा बायको माझी मुलं माझी वनवडे माझी टाटा सुमो माझी टाटा सेरा माझी आणि हिरो होंडा सुद्धा फकडूचीच. परी वेड्या माझा मनसी वेड्या कोण आहे तुझा? हंस गेला कमा राहिला. ही जनता जनार्दन म्हणते तयाला मेला रे मेला म्हातारा. 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 मेला रे
हे माझ्या बाबाने त्या देवाचा मुलगा उचलला त्याला बाबा लावला नाही पण माझ्या बाबानो माझं तेवढं ऐकून घ्या आणि त्यांच्या हातातल्या आमच्या गळ्यात लाकीट तेवढं काढून घ्या आयुष्यभर या मुलाबाळा करता हे सोनं नाना ऐश्वर्य बोलस वेड्या अरे काय घेऊन चाललास किती घेऊन चाललास सज्जन हो जेवढा पण आयुष्यभर हाव 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 कोणी संपत्ती मिळवतो केवळ दुसऱ्याच्या स्वाधीनच करण्याकरता या प्रपंचाची एक काळी सुद्धा आपल्याकडे येत नाही कारण हा प्रपंच शाश्वत आहे नाशवंत आहे मृगजळ आहे क्षणभंगुर आहे तो शाश्वत नाही आमचा भ्रम शाश्वत आहे आम्ही भ्रमात आहोत आम्ही गगननीत आहोत ही बंगला माझा ही गाडी माझी त्याचा चाकावर बसून जात नाही मग लोकांच्या खांद्यावर जाण्या वेळेस जा गाडी घेऊन सेकंड फर्स्ट वर जातील बोलटोल नाही सिग्नल नाही ट्रॉफिक नाही उड्डाण पूल नाही ये फिरून बायको माझी पोरं मग त्याला पण नेहणार गाडी टाकून खाली कसा ट्रॉफिक जाम करतो हा सगळा आपला भ्रम आहे आपल्याला दान कशी अंगते मला माणूस जेवणाची पंक्ती सोडला ना ती उगीच्या उगी शायनिंग करतो बघा हे भाजीवाले इकडं इथं वाढ ए लाडूवाले इथं वाढ हे लाडून भाजी कुठं असते माहित नसते पण लोकांनी अंगठी बघावी बोट नाचते इथं वाढ पण वेळी अंगठी घालण्याचं बोट कोणी दिलं कधी विचार केलाय का आपण करतो का ज्या परमेश्वराने तुम्हाला आम्हाला हात पाय नाक डोळे कान हे दिले ओरिजिनल अलंकार आहेत ओरिजिनल अलंकार हे तुम्ही दिले कधी विचार केला याच्याबद्दल कोणीच विचार करत नाही वर्ण काय घालतो ती पण तुम्हाला हाताला बोटच नसती अंगठ्या कुठं घातली असत्या गुडघ्यात का म्हशीच्या शिकात बघा प्रत्येक बोटामध्ये स्प्रिंग आहे कुठे एमआयडीसी तयार झालं हे इथं जॉईंट दिलाय परमेश्वराने हात बसवताना कोपरातला सांधाना बसवता असं सरळ ठेवलं असतं तर कसं खाल्लं असतं आपले सरळ हात असते आपण मिस्त्री कशी घासली असते बरोबर अगो तुम्ही तव्यावर जात घासला असता आपण नाकायला ना हे नाक समजा उलटच लावलं असतं वर भोक करून सायलेन्सर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून आपण किती छान दिसतो असतं उलट्या नाकाचं पावसाला एक थेंब सुद्धा वाया गेला नसता पाणी पाणी वृक्षारोपण लाईटचे 2 खड्डे झाले रोमानाची गरज लागली नसती वरच्यावर मारलेवर झाला मग तुम्ही सांगा हा कलाकार हा परमेश्वर आणि केवढा तुफान कलाकार आहे या कलाकाराने या सुंदर 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 रेखीव मूर्ती बनवल्या कशा करता ही माझी ओळख ठेवतील माझं गुणगान गातील माझा महिमा वाढवतील ते हेतूने त्या भगवंताने तुम्हाला मला बनवलं पण या मूर्ती बैमान झाल्या बैमान ज्याच्याकरता दिलं त्याचा मला विसर पडला आणि त्याद्वारे मी नको तेच करू लागलोय नको ते करण्यामुळे नको ते होऊ लागले तुमच्या हातात पुष्कळ अंगठे 5 बोटात तुम्ही 50 अंगठे घाला 5 बोटात 50 अंगठे घाला चोराला चोर कधी अंगठी काढताना ग्रेस लावतो का तूप लावतो अरे डायरेक्ट कोराडा मारते बोटा सगळं अंगठे नाकात काय घातलं नाकात तोडून घेते कानात कसं कान फाडून देते हे सर्व चोरल्या जाणार धन आहे चोरीला जाणारं धन पण असं कधी ऐकलंय का तुम्ही पंढरपूरला शाडीवारीमध्ये गर्दीची संधी साधून अचानक स्वटेने हल्ला करून सर्व वारकऱ्यांच्या माळा कापून नेल्या आणि घटनेला पेपरला बातमी कुठं हे वारकऱ्यांच्या माळा कापून नेले म्हणून अरे दिली तरी कुणी गेला त्याच्या माळेची आम्हाला किंमतच कळत नाही कळाली नाही त्याला मी तुच्छ मानतो हे करतो एखादा वारकरी भेटला त्याची किंमत करतो ते चेष्टा करतो त्याला लावारी समजतो पण बाबांनो मेल रे मेला सासरी कळाले की आपले वडील देवांनी आदर ऐकून त्या मुली आरडत ओरडत माहेरी आल्या आणि आपल्या बापाची अंतयात्रा स्मशानभूमीकडे चालली पाहून मुली मोठमोठीने रडू लागले आरडत ओरडत मुली बापाच्या प्रेताच्या पाठीमागे आल्या आणि त्या मुली पदरानं म्हाताऱ्याला वारो घालू लागल्या म्हातारा हवानं उठलं तर उठलं पोरगी वारा घाल म्हणते दादो असं कसं झालंय एवढी कशाची गडबड झाली होती पप्पा एवढा भंडारा सुद्धा कसा खाऊ दिला नाही या बारीनं मला चांगली साडी घेतो म्हटला होता दिवाळीला आल्यावर त्यांना पण आमटी करतो म्हटला होता आणि सगळं ठेवून तसा चालला बाबा तुमच्या वाटणीचं मला का नेलं नाही पैकी उंदराचं औषध आहे मग आता म्हातारा काही सरकत बघायला चाललाय तुझ्या वाटण्याच्या मला पाणी नाही जरा दाखवी श्रीकास मध्ये लवकर नेऊ अरे जेवढे हे सुखाचे दिल्या घेतल्या ते अंतकारीचे नाही कोणी भाऊ बहीण मुलं बाळ बायका पोरं हे कुठपर्यंत फक्त मसन वाट्यापर्यंतच
हा जो आपला बायका मुलाचा प्रपंच आहे, अक्षरशः भगवंतानी जीवनाच्या मार्गावर मांडलेलं एक मायावी नाटक आहे. या नाटकामध्ये गुरफुडून आपला अंत होतोय. त्यात म्हात्याचं पेश माझ्या मी केलं, लाकडं रचली, रॉकेल ओतून काडी लावली, जाळ झाल्याबरोबर टाकीचा बांबू फाट्या वाजला, फुटलं काळाचा बाबू संपलं वेड्या तुला जाळून मातीला मिळून मोकळी झाली. आता कोण तुझा विचार करतो? परत कुणी कुणाचा विचार करायला मोकळा नाही. आणि विचार करण्यासारखं आपण काय महात्मा गांधी नाही, आपण काय छत्रपती शिवाजी महाराज नाही, आपण काय संभाजी महाराज नाही, आपण काय शाहू महाराज नाही, आपण काय आंबेडकर नाही, किंवा आपण काय ज्ञानोबा तुकोबा नाही. आपली पुण्यतिथी जयंती माटे साजरी व्हायला आपल्या पोराने आपला दावा केला तरी पुष्कळ. एवढी आपली लायकी. याच्याकरता आपुरी आपण करा सोडवण. संसार बंधन तोडावे संसार सोडू नका. संसार तर तुम्हाला केला पाहिजे, करायला हवा, करावा. पण या संसारामध्ये आपली भूमिका अशी असू द्या, संसारी असावे, आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. त्या प्रपंचातून कोणी सुद्धा फाउंडेशन हलवायचं नाही. मी शिट्टी मारल्याशिवाय अजिबात कोणी लूज फाउंडेशन करायचं नाही. फार कुणाला गडबड झाली असेल, आपापल्या जबाबदारी जाऊ शकता. रस्त्याने काही कमी जास्त झाल्यास मी मुळी जबाबदार राहणार नाही. नो अपील. मी जास्त वेळ घेत नाही, कारण आज आणि आमच्या कृष्ण जन्माष्टमी त्याच प्रकारे आमचे ज्ञानोबा आहे, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. त्या ज्ञानोबा यांचा सुद्धा आज प्रगट दिन आहे. आज खरोखर आनंदाचा आनंद आहे. बरं, आज ज्ञानोबा आहे, भगवान कृष्ण भगवान. आणि हा स्वातंत्र्य दिन हा केवढा योगायोग मिळून सगळा आलाय बघा, घडून आलाय. तुम्ही सर्व आपण पूर्वजन्मीचे पूर्व सुकृताचे भाग्यवान आहोत. म्हणून हा एकत्रित दिवस आज आपल्या नशिबात आहे, आपल्या भाग्यात आहे. याच्याकरता सर्वांनी मोठ्या प्रेमाने शेजारी माझं गाव आहे. मी सध्या इंदापूर तालुक्यात बावडा गावातून माझं असणारे एक स्थान श्री क्षेत्र नारायणपूर येथील माझे सद्गुरू परमपूज्य गुरुवर्य नारायण महाराज श्री क्षेत्र नारायणपूर तालुका पुरंदर जिल्हा पुणे त्यांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादानं महाराष्ट्रभर कार्यक्रम करतोय. शेवटी गुरु की शक्तीवर मेरी भक्ती. सद्गुरूंचा अधिष्ठान पाठीशी असल्याशिवाय समाजामध्ये फिरणं बोलणं तेवढं सोपं नाहीये. आतापर्यंत काही बडबडलो तुम्हाला सांगू शकलो हे संपूर्ण माझ्या सद्गुरूंचा एक कॅसेट आहे. साऊंड बॉक्स फक्त माझा आहे. सद्गुरू कृपेने सन्मात्म्याच्या आशीर्वादाने आणि माझ्या आई वडिलांनी मला दिलेल्या योग्य वेळी योग्य संस्कारामुळे तुमच्या पुढे उभा राहू शकलो, बोलू शकलो. बोलता बोलता भावनेच्या भरात काही तोंडातून वेळे कष्ट गेले ते मला क्षमा करा. काय बरोबर असे पांडुरंगाच्या चरणी, भगवान कृष्णाच्या चरणी, ज्ञानोबारायांच्या चरणी समर्पण होतो. या ठिकाणी योगायोगाने तुमच्या शितोळी अंगलीमध्ये मी माझं भाग्य समजतो. आमच्या सर्व परमस्नेही आदरणीय गुरुवर्य शितोळी सरकार यांच्या प्रेमाखातर बरं बऱ्याच वर्षाचा आमचा अट्टास होता. बऱ्याच वर्ष आता मी माऊलीच्या सोहळ्यामध्ये 52 वर्ष गेली चालतोय. आता तसं माझं अजून वय झालेलं नाही, मला अजून पाहुणे बघा येते. हो, पाहुणे बघा येतात मला अजून. कसं ते नाही, तब्येत बरी आहे का? तुम्हाला दुसरं काय वाटतं नाही? आताचे माझं 65 संपूर्ण 68 चालू झाले, 66 संपूर्ण. एवढंच आमचं काय आहे का? पण ती ताकद त्यांची आहे, ती शक्ती त्यांची आहे, ऊर्जा त्यांची आहे. असो, ही परमार्थाची ताकद आहे. पण हरिनामाचा खोरा खाल्लेलं पिल्लो, हे कोंबडी पिकले खाल्लेलं नव्हतं. हरिनामाचा खोरा खाल्ला ना, ते बलवान, ती ऊर्जा आगळे वेगळे. याच्याकरता मोठ्या प्रेमाने आपण ज्ञानोबारायांचं भजन करूया. सर्वांनी मोठ्या पाहिजेला हात एकदा हात टाळी वाजवा. जरा तोंड निघा का येर निघा काय काय जुनू बुवाच्या मैत्रीला आली काय काय गडी चुकीची बी करू वट आम्ही निवार परवा गाणं तुमचं सकाळ कनेक्शन कट ते सुद्धा मीटर सकट काही पाठीमागे इकडे तिकडे लोकांच्या नाव टास सकट होता काय तवा त्याला झाल्यावर कळेल सकाळ
तुम्ही खात्री करून बघा. मोठ्या प्रेमाने का माझ्या बापाचं नाव सांगितलं. विश्वाचा बाप आहे त्याचं नाव घ्यायचं का लाजावं तुम्ही? सर्वांनी मोठ्या प्रेमाने म्हणा. आपल्याला पुढचा कार्यक्रम करायचा आहे. कृष्णाष्टमीचा कृष्ण जन्माचा कार्यक्रम करायचा, ज्ञानोबाच्या जन्माचा कार्यक्रम करायचा आहे. आनंदाचा आनंद आहे, तो क्षण आहे. त्याच्याकडे जास्त वेळ न घेता 5 मिनिटांमध्ये आपला कार्यक्रम आटोपूया. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव हा गजर त्या पंढऱ्याला ऐकू गेला पाहिजे, माऊलींना ऐकू गेला पाहिजे. अंतकरणापासून पुंडलिक वरदा सर्वांनी म्हणा. आता जर कोणी पुंडलिक वरदा मोठ्यानं मनापासून म्हणला नाही, कान उडे ठेवून ऐका. पुंडलिक वरदा मोठ्यानं मनापासून कोणी म्हणला नाही तर सकाळ तुमच्या दारात एवढीच गर्दी. घडू नये. त्याच्याकडे अंतकरणा माझ्या भगवंताला हात मारा. पुंडलिक नाही पोरबाळ होते, बाकीचा त्रास होणार नाही. अजून शिट्टी मारलेली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पुंडलिक विठ्ठल